खाणार मस्त. जेवायला चला, जेवायचा टाइम झालाय ना. काय बनवलंयस? बटाट्याची भाजी आणि चपाती केलीये. बटाट्याची भाजी? मला नाही भूक. बटाट्याची भाजी मला नाही आवडत. आता एवढी बटाट्याची भाजी चपाती केली आणि मुलांनी खाल्ली नाही तर ती वाया जाईल, म्हणून भाजी चपाती वाया जायला नको आणि मुलांनी ती खाल्ली पाहिजे असं काहीतरी आयडिया करावं लागेल. त्यासाठी मम्मागिरी करावी लागेल. कसं करायचं ते चला सांगते. त्यासाठी सर्वात आधी एक चपाती घेऊन घ्यायची. त्या चपातीला अशा प्रकारे कट करून घ्यायचं. एक उभा कट आणि दुसरा आडवा कट. अशा प्रकारे कट केल्यानंतर त्याचे 4 भाग होतात. हे बघा असे. याआधी मी हा पदार्थ बनवला होता आणि तो मुलांना खूप आवडला होता आणि आता बनवते हे त्यांना माहिती नाही. त्यांना बटाट्याची भाजी चपाती सांगितलं की खूप कंटाळा येतो. आता एका वाटीत मी बेसन, थोडंसं मीठ आणि पाणी मिक्स करून त्याची मस्तपैकी पेस्ट बनवून घेतली. बघा अशा प्रकारे. आता ती पेस्ट बाजूला ठेवून द्यायची आणि एक चपातीचं चतकोर भाग घ्यायचा आहे. त्या चपातीवर मी हा बेसन जो आपण पेस्ट केला होता तो बेसन अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. म्हणजे जे आपण जॉईंट करणार आहोत ते जॉईंट झाले पाहिजे, चिपकले पाहिजे, त्यासाठी हा बेसन लावून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे याला लावून घ्यायचं आहे, चिपकवून घ्यायचं आहे. तर आपल्या इथे एक मस्तपैकी कोन तयार झालेला आहे, बघू शकता असा. आता ह्या कोनमध्ये मी मस्त जी बटाट्याची भाजी आहे ती भरून घेते अशा प्रकारे. आता चम्मचने काही व्यवस्थित भरलं जात नाही म्हणून मी हातानेच भरते आणि बघू शकता किती छान आपला कोन तयार झालेला आहे. आता दुसरा प्रकार असा आहे की आतून थोडंसं बेसन लावून घ्यायचं आणि त्याला असं रोल करत असे तुम्ही कोन बनवू शकता. आता हा दुसरा कोनही तयार झालेला आहे. असेच मी 4ही कोन तयार करून घेतलेत. हे आता एका लोखंडी कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं. ते तेल मस्तपैकी तापलंय. आता त्याच्यात मी हा कोन फ्राय करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज रविवार आहे आणि रविवारचं स्पेशल मी सकाळपासून काहीच बनवलं नव्हतं, काही ठरवलंच नव्हतं. फक्त भाजी चपाती एवढंच माझा विचार होता. पण आज मुलांचा जेवणाबद्दल मूड ऑफ झाला, त्या निमित्ताने तरी आत्ता हा पदार्थ मी तयार करते. आणि छानपैकी मस्त फ्राय झालेला आहे इथे कोन. आता दुसरा पण कोन फ्राय करून घेते. अशाच प्रकारे मी सर्व कोन फ्राय करून घेतलेत आणि हे दोघं मी तुम्हाला कशा प्रकारे सर्व करायचे ते पण दाखवते. ह्या कोनच्या पुढच्या साईजला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आणि त्याच्यावरून ही बारीक शेव लावायची. बघा किती सुंदर दिसतोय कोन आणि खायला तेवढाच मस्त टेस्टी आणि स्वादिष्ट आहे. आता मुलांना माहिती नाही मी हे बनवले, आता त्यांना दाखवते बरं कसे रिॲक्ट होतात. चला बघूया. कोणाकोणाला कोण खायचं आहे? अरे अरे तुम्हाला दोघांना भूक नाही ना? आता मी खाणार मस्त. पण भूक नव्हती ना तुम्हाला दोघांना?